तर या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यावर आपलं लक्ष असणारच आहे। मात्र आता वळणार आहोत राज्यातल्या बातमीकडे। महत्त्वाची बातमी ती म्हणजे ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे। तर जोगेश्वरी इथल्या भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीची ही धाड आहे। एकूण 7 ठिकाणी ही छापेमारी सकाळी 8:30 वाजल्यापासून सुरू आहे। तर रवींद्र वायकर यांच्या घराबाहेरून आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? कारण काही वेळापासूनच आपण पाहतोय शिवसैनिक या ठिकाणी जमायला सुरुवात झाली। नक्कीच जर पाहायला गेलं तर आज सकाळी 8:30 वाजता ईडीचे 10 ते 12 अधिकारी आहेत ते रवींद्र वायकर आमदार रवींद्र वायकर जे ठाकरे गटाचे आमदार आहेत, सध्या प्रखरपणे बोलत होते। त्यांच्या घरावरती सकाळी 8:30च्या दरम्यान ही संपूर्ण ईडीची रेड पडल्यानंतर आता त्याच्या घरासमोर आता पाहायला गेलं तर शिवसैनिकांची जमाजमा व्हायला आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। समोरचं आपण दृश्य बघतोय की रवींद्र वायकरांचं घर हे जोगेश्वरीमधल्या या कल्पतरू या बिल्डिंगमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि बातमी समोर आल्यानंतर ईडीचे 10 ते 12 अधिकारी आल्याच्या बातमी समोर आल्यानंतर खरं तर परिसरातील जे संपूर्ण शिवसैनिक आहेत ते सध्या या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण म्हणणं जाणून घेणार आहोत काय खरं तर संपूर्ण जे सैनिक आहेत ते कुठेतरी मौन धारण असलेलं आपल्याला पाहायला मिळते। 14व्या फ्लोअरवरती रवींद्र वायकरांचं हे घर आहे। मात्र त्याच्या अगोदर जर खाली पाहायला गेलं तर जे शिवसैनिक आहेत ते सध्या जमलेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सकाळी 8:30 वाजल्यापासून ही संपूर्ण रेड आहे ती सुरू आहे। जोगेश्वरीचा जो बीएमसीचा भूखंड घोटाळा त्या प्रकरणी खरं तर गेले 3-4 महिने ही ईडीच्या रडारवरती रवींद्र वायकर हे होते। मात्र अचानक उद्या जर पाहायला गेलं तर अपात्रावरती 16 आमदारांच्या अपात्रावरती सुनावणी होणार आहे। या सुनावणीनंतर जर पाहायला गेलं तर याच वेळेमध्ये ही रेड खरं तर महत्त्वाची मानली जाते। खरं तर पाहायला गेलं तर रवींद्र वायकरांचं 7 ठिकाणी वेगवेगळ्या 7 ठिकाणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणि त्या ठिकाणी सुद्धा जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा रेड असलेली आपल्याला पाहायला मिळते। ती जर बाजू माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन, ती जर बाजू पाहिली तर महिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र जर पाहायला गेलं तर आज सकाळपासून रवींद्र वायकरांची घरामध्ये चौकशी सुरू आहे। त्यांचं कुटुंब सोबत आहेत। रवींद्र वायकरांना माध्यमांशी संवाद साधायला मज्जाव करण्यात आलेला आहे। आतमध्ये वेगवेगळी कागदपत्र तपासली जात असल्याची माहिती आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं रवींद्र वायकरांची भूखंडाबाबत जी तपासणी आहे ती सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते। काय वाटतं, आज चौकशी होते, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या नेत्यामधून येतात, काय वाटतं? आम्ही काही बोलू शकत नाही, आमचे वरिष्ठ आहेत ते बोलणार सगळं। आम्हाला माहिती पडल्यावर आम्ही ताबडतोब इथे हजर झालो। त्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आले असं समजा। मात्र अचानक आज ते खोटे काम करत नाहीत, आम्ही त्यांना पाठिंबा देणार। आमचे वरिष्ठ सगळं काय ते बोलतील, आम्ही यावर काय बोलणार नाही। मात्र सूडबुद्धीनं हे संपूर्ण कारवाई होत असल्याचं म्हणणं तुमचेच जे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत ते म्हणतात। तुम्हाला एक शिवसैनिक किंवा सर्वसामान्य मुंबईकर नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आम्ही त्यांच्या बाजून पाठिंबा देणार, बाकी काय नाही। हे चाललंय हे सगळं सरकारचं चाललेलं आहे, बाकी काय नाही। हे जर चांगले लोक जर कामं करत असतील त्यांच्या मागे फक्त हात धुवून मागे लागतात, बाकी काही नाही। चांगल्या माणसाच्याच मागे धावतात ते लोक, कारण चांगले माणूस काम करते, हे माणूस चांगलं काम करते, पुरे एरियाचं काम चांगलं करते। मात्र हॉटेलच्या संदर्भात भूखंडाचा जो आरोप आहे तो कितपत तथ्य आहे मला माहिती नाही, तेच वरिष्ठ बोलणार नाही, ते वरिष्ठ बोलतील आमचे। नक्कीच जे भूखंडाचा जो आरोप केलाय त्यावरती वरिष्ठ प्रतिक्रिया देतील। मात्र त्यांनी हे विकास कामं आजपर्यंत केलेले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता आम्ही या ठिकाणी आल्याचं हे म्हणणं या संपूर्ण महिला सुद्धा करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर शिवसैनिक आहेत ते अजून सुद्धा या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहेत। त्यांच्याच घरी आता ईडीचे 10 ते 12 अधिकारी आहेत आणि ते संपूर्ण जे चौकशी आहे ते सुरू आहे। खरं तर 2-3 तास उलटून गेल्या, चौकशी अजून किती वेळ चालणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर रवींद्र वायकरांवरती कोणती कारवाई होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। रवींद्र वायकरांसह त्यांचं कुटुंब सुद्धा घरामध्ये आहे आणि संपूर्ण या कुटुंबासहित त्यांची सुद्धा चौकशी सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच नंदकिशोर, तुम्ही असेच आपल्या सोबत अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। तर रवींद्र वायकर यांची अजूनही चौकशी जी आहे ती सुरू आहे। सकाळी 8:30 वाजता ईडीचे 10 ते 12 अधिकारी त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। तर इतकंच नाही तर भागीदारांवरती सुद्धा ही कारवाई होत आहे। जोगेश्वरीतला भूखंड घोटाळा प्रकरण आहे आणि त्याबरोबरीने इतरही महत्त्वाचे काही मुद्दे आहेत ज्याच्यावरती त्यांच्यावरती आरोप सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत आणि ठपका ठेवण्यात आलेला आहे। अशा ठिकाणी ईडीनं आपल्या धाडी टाकलेल्या आहेत। सप्टेंबरमध्ये रवींद्र वायकर यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ईडीनं त्यांना समन्स बजावलेलं होतं आणि त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन वायकर यांची चौकशी सुद्धा झालेली होती। जवळपास 7 ते 8 तास त्यांची चौकशी झाली आणि या चौकशीनंतर वायकरांनी असं म्हटलेलं होतं की आपल्यावर कुठलेही आरोप नाहीयेत,
त्यांचे काही प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तर आपण दिलेली आहेत अशी प्रतिक्रिया वायकरांनी दिलेली होती। आणि आता जर आपण पाहिलं तर थेट ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचलेत, धाड टाकण्यात आली आहे। तर नेमका काय ठपका वायकरांवरती ठेवण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे ही धाड पडली आहे ते पाहतोय। मुंबई महापालिकेच्या जागेवरती 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँकवेटच्या नावानं शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। तर पालिकेच्या अखत्यारीमध्ये असलेलं क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवरती बांधकाम केल्याचा सुद्धा ठपका ठेवलाय। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील व्यारवली गावामध्ये बांधकाम केल्याचा ठपका आहे। तर हॉटेलची किंमत ही 500 कोटी असल्याचा भाजप नेत्यांनी दावा केलेला आहे।